नमस्कार महाराष्ट्रातील आंबेबार उत्पादक शेतकऱ्यांनो. तर हे बघा, आता तुमच्यासमोर काय दिसतंय, फुल उमललेलं आहे आंबेबाराचं. भरपूर प्रमाणात असं फुल इथे लागलेलं आहे. आता ह्या झाडाला इतकं जास्त लागलं आहे, प्रत्येक झाडाला असं नाही आहे. नाहीतर म्हणान की एक झाड दाखवलं आहे. तर हे बघा, काही झाडात आपल्याला नवीन फुलं पण दिसतंय आणि काही उमलले पण आहे ह्याच झाडाला. बघा पाकळी, अशा प्रकारची पाकळी इथे गळायला लागलेली आहे. तर आता ह्या बागेचा व्हिडिओ तुम्ही मागं पाहिलेलाच आहे. आणि ह्या बागेला आपल्याला पाणी कधी फोडलं होतं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी मी रिवाईज करून सांगतो. आपण एक 5 डिसेंबरला याला पाणी फोडलं होतं आणि आज बरोबर 35-36 दिवस झालेले आहे. 36 दिवसामध्ये फुलं येऊन पाकळी उमलणे आणि गळणे ही क्रिया आपण इथं कंप्लीट केलेली आहे. हे कशी केली, ह्याच्यासाठी काय नियोजन केलं, हे मागील काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे. आज आपण शॉर्टमध्ये तुम्हाला सगळं समजून सांगतो. इथे आपण ताण तर चांगला दिलाच, 25 दिवसाचा 30 दिवसाचा ताण दिला होता. अति थंडी असल्यामुळं पानगळीही खूप चांगली झाली होती. मागच्या वर्षी आंबेबारही इथं खूप हार्वेस्ट झाला आहे, जास्त प्रमाणात हार्वेस्ट झाला आहे. तर पाणी सोडल्यानंतर आपण इथे सल्फर 90% खालून ड्रिपनी सोडलं होतं. पाणी हे शक्यतो फ्लोचंच दिलेलं आहे. ठिबकचं पाणी फक्त खत सोडण्यापुरतं, आणि ज्यावेळेस फ्लोचं पाणी द्यायची शक्यता नव्हती, म्हणजे गरज नव्हती, अशा वेळेस आपण ठिबकने पाणी चालवलेलं आहे. तर ठिबकने पाणी हे फक्त खत द्यापुरतंच चालवा. फ्लोचं पाणी दिल्यानंतर एक 8 दिवसांनी आपण सल्फर सोडलं. त्यानंतर एकदा 0-60-20 आणि एकदा 12-61 आपण याला ड्रेंचिंगमध्ये म्हणजे ड्रीपसोबत सोडलं. आणि ते सोडल्यानंतर आपण इथे 2 फवारणी घेतलेली आहे आतापर्यंत. एक फवारणी सिंपल माव्यासाठी घेतली होती, त्याच्यामध्ये आपण मायक्रोट्रेन, एक माव्यासाठी इमिडा 70% आणि सोलोमन मायक्रोट्रेन आणि बुरशीनाशक हे शेवटचा स्प्रे झालेला आहे. त्याच्या आधी आपण फक्त ताबोली, चेलेटेड झिंक आणि 0-40-37 याची फवारणी इथे झालेली आहे. त्याच्यासोबत आपण इमिडा 70% आणि बुरशीनाशक पण टाकलेलं होतं. 2 फवारणी, 3 पाणी, म्हणजे 3 फ्लोचे पाणी, 2 फवारणी. मागच्या 30 दिवसामध्ये 35 दिवसामध्ये 3 फ्लोचे पाणी, 3 ड्रिपचे पाणी आणि 2 फवारणी, 2 ड्रेंचिंग, एवढं करून आपण हा बाग असा इथे अशा प्रमाणात फोडलेला आहे. तर खूप जास्त अशी मेहनत करायची गरज नसते, वेळेत फक्त गोष्ट व्हायला पाहिजे. आता बरेच मला फोन येतात की बाग नवतीवर चालला आहे आणि आता त्याला नवतीतून फुलं काढायसाठी काय करायचं. तर नवती किती लांब आहे त्यावर डिपेंड करते फुल निघणार आहे की नाही. नवती जर जास्त लांबत असेल तर फुल निघणार नाही, आणि नवती जर मापत असेल तर त्याला आपण जे तुम्हाला सांगितले 0-60-20 आणि 0-60-20 खालून सोडणे. त्यानंतर क्विकॉन एक फवारणी आपण घेऊ शकतो जर वेळ थोडीशी पुढे गेली असेल तर. अन्यथा ज्यांना पाणी सोडायचे किंवा ज्यांनी 4 दिवसाआधी 10 दिवसाआधी पाणी सोडले त्यांनी हे 100% हा फॉर्म्युलानुसार प्रयत्न करू शकता. हे बघा, इथे मिक्समध्ये सॉईल आहे. पुढे जे आहे जरा पुढे हलकी जमीन आहे, ह्या भागामध्ये जाड जमीन आहे, तरीही सारखेच फूट सगळीकडे आहे. पाकळी गळते याचा अर्थ बाग जवळपास फुटलेला आहे, तरी पण अजून काही नवीन फुलं निघतच आहे. आणि हे खालचं भाग जो आहे तो थोडा हलका आहे, तरी पण तिथेही सेम कंडिशन आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे. आणि आता फक्त इथून पुढं किडीवर लक्ष द्यायचं आहे. आणि बेसल डोस आपण थंडी कमी झाली की पुढच्या ह्या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्यात टाकून घेणार आहे.